नमस्कार मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2026 मंगळवार. मित्रांनो, काल रात्री आणि मागच्या 2 दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. तसेच पुढील 2 ते 3 दिवस राज्यात मोठे अवकाळी पावसाचे असणार आहेत. या दरम्यान काही भागात वादळी वारा आणि गारपीट देखील होऊ शकते. तर मित्रांनो, पाहणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये अवकाळी पाऊस असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला आजचा हवामान अंदाज पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता. आज मध्यरात्री दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर यातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. तसेच आपल्याला विदर्भामध्ये देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसेच या आसपासच्या परिसरात रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल. तर संपूर्ण विदर्भात आपल्याला उद्या आणि परवा देखील पावसाचे वातावरण असेच पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे. तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता आपल्याला पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कुचिजत, इंदापूर, बारामती, दौंड, अहिल्यानगर या परिसरात देखील येत्या काही तासात वातावरण बदलणार आहे. तर यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील रात्रीपर्यंत भाग बदलत पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, कोकण किनारपट्टीमध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही. मात्र उद्या आणि परवा या 2 दिवसात कोकणात देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात हा पाऊस होऊ शकतो. पुढे उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ, पारोळा, सिरपूर आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 ते 3 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही होती अवकाळी पावसासंदर्भात छोटीशी अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.